मोठा विषय सध्या जर कोणता असेल तर तो इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती. गॅस, व्यावसायिक गॅस, घरगुती गॅस, इंधन याची प्रचंड टंचाई सुरू झालेली आहे. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा सरकारतर्फे, मोदींच्या सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं की या युद्धाचा कोणताही परिणाम भारतावर होणार नाही, भारतीय जनतेवर होणार नाही, महागाई होणार नाही. हे देशातर्फे प्रधानमंत्र्यांतर्फे, अर्थमंत्र्यांनी, विदेश मंत्र्यांनी सगळ्यांनी या जनतेला दिलेलं आश्वासन पूर्णपणे फेल गेले. मुंबईसारख्या शहरात म्हणजे इतरसुद्धा शहरामध्ये रेस्टॉरंट 30% रेस्टॉरंट बंद होते. गॅस टंचाई 30% रेस्टॉरंट आता बंद झालेले, गॅस नाही, उपलब्ध नाही. दिल्लीमध्ये तीच परिस्थिती आहे, बेंगळूरला ती परिस्थिती आहे, कलकत्त्याला ती परिस्थिती आहे. गॅस नसल्यामुळे वाहन उद्योगावरती फार मोठं संकट आहे. त्यानंतर मोरबीसारख्या ठिकाणी गुजरातमध्ये जो टाईल्सचं उत्पादन होतं मोठ्या प्रमाणात, 3 लाख कामगार त्याच्यावरती अवलंबून आहे. तो मोरबी टाईल्सचा उद्योग पूर्णपणे बंद पडला. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर भागामध्ये इंजिनिअरिंग आणि फाउंड्रीज ते प्रोजेक्ट्स आहेत, प्लांट्स आहेत, त्यांना गॅसची गरज लागते, कमर्शियल गॅस. तो उद्योग पूर्णपणे संकटात आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि चाकणमधला वाहन उद्योग संकटात आहे. त्याच्यावरती नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त काहीच बोलत नाही. कुठे गॅस आणणार, इंधन आणणार कुठून? विद्यार्थी शहरामध्ये शिकायला सकाळी वगैरे नाश्ता जातात. मी तेच म्हणतो आहे. आता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो आहोत की मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहे, संशोधक आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला की नाल्यातून गॅस निर्मिती करणार. नाल्यामध्ये पाईप टाकायचा आणि त्यातला जो गॅस आहे त्याच्यावरती आपल्या घरामध्ये चुली पेटवता आहे. हा जो त्यांचा शोध आता आम्हाला आठवलेला आहे. आणि आम्ही असा विचार करतो आमच्या पक्षात की नाल्यातून गॅस निर्मितीचा पहिला महत्त्वाचा गट ही मिठी नदीच्या जो गाळ आहे, सगळा मिठी नदी मुंबईत आहे, अत्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता आहे, गटार आहे, नाला आहे. तर मिठी नदीच्या किनाऱ्यावरती अशा प्रकारचा गॅस उद्योगाचा प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी मग देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदींनाच बोलवावं. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरामध्ये अशा अनेक उद्योग निर्माण होतील आणि या आखाती युद्धामुळे जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईत मिठी नदीवर करावं. आणि आम्ही त्यासाठी काय, त्यांना किती पाईप लागणार आहेत, काय लागणार आहेत, त्याची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. कारण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यमुना नदीमध्ये नाला झालेला आहे, तिथे तो प्रकल्प एखादा उभारता येईल. जे स्वप्न आहे, या निमित्ताने जे मोदींचं स्वप्न आहे की नाल्यातून गॅस निर्मिती करू आपण, ते आखाती युद्धामुळे जर पूर्ण होत असेल या महाराष्ट्रात आणि देशाने, तर आम्ही त्या संदर्भात तुमचं पाऊल टाकायला तयार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जर काय कोणाला अनुदान वगैरे लागलं लहान उद्योगांना हे करण्यासाठी, त्यांनी ताबडतोब ते मंजूर करावं. आम्ही त्यांना उद्घाटनाला बोलवू. आणि मोठा प्रकल्प असेल मिठी नदीवरचा तर प्रधानमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करू. हे आमची भूमिका आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण, औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे. मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं
हे वाया जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. ज्या चुली बंद केल्या होत्या चुली बंद करून गॅस सुरू केले होते, पण आता ते गॅस बंद करून अनेक व्यावसायिकांनी चुली पेटवलेल्या आहेत परत एकदा. नाही हे मोदींचे जे स्वप्न आहे भारताला 100 वर्ष मागे नेण्याचे ते आता पूर्ण होत आहे. मोदींनी किंवा त्यांच्या सरकारनं ज्या प्रकारचं राज्य इथे चालवलं आहे त्याच्यामुळे इथे गाड्या जाऊन बैलगाड्या येणार आहेत. बरं का, हे मोदींचं स्वप्न आहे पहिल्यापासून. हमारा संस्कार हमारी संस्कृती, त्यांची ही संस्कृती संस्कार हाच आहे की विज्ञान नष्ट करायचे. आणि हे असं अगाध ज्ञान जे पाजळत आहेत नाल्यातून गॅस, पण आम्ही तयार आहोत. देशावर संकट आहे, आम्ही नाल्यातून गॅस निर्मिती करायला तयार आहोत. उद्घाटनाला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी यावं. आम्ही त्यांना मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे गॅस निर्मिती नाल्यातून होऊ शकेल हे त्यांना आम्ही ठिकाणं दाखवायला तयार आहोत. पंतप्रधान इस्रायलला गेले होते आणि त्यानंतर युद्ध सुरू झालं. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर सांगितलं गेलं असेल तर युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशाअंतर्गत तयारी का करण्यात आली नाही, आणि जर सांगितलं गेलं नसेल तर भारतासाठी हा मोठा धोका मानायचा. बघा की कालच अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरलिना म्हणून त्यांनी एक विधान केले. ते असे म्हणाले की आम्ही भारत सरकारला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे आणि भारत हा एक उत्तम ॲक्टर आहे हे काल म्हटलंय त्यांनी. आम्ही सांगू तेच ते ऐकतात आणि करतात, त्यांना उत्तम ॲक्टिंग जमते. हे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं म्हणणं आहे काल. हा देशाचा सगळ्यात मोठा अपमान आहे की भारत हा एक ॲक्टर आहे, आम्ही सांगू तेच करतात. म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे अमेरिकेचं कठपुतळी बाहुलं बनलेलं आहे. हे काल व्हाईट हाऊसमधून सांगण्यात आलेलं आहे. सर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी इन्व्हेस्टमेंट टेक्सासमध्ये आली आहे. शुद्धीकरणाचा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि डोनाल्ड ट्रम्पने स्वतःने अनाऊन्स केला आणि 50 वर्षात पहिलं भारतीय शुद्धीकरणाचं प्रकरण दिलं. नाही, आता असं आहे की हा शेवटी व्यापार आणि या ट्रेड डीलचा जो फायदा आहे तो मोजक्या उद्योगपतींनाच होणार आहे. कोणी एखादा भारतातला उद्योग जर अमेरिकेत जात असेल तर नरेंद्र मोदींना आम्हाला प्रश्न विचारायचे की भारतातले उद्योग परदेशात का जात आहेत. जी गुंतवणूक भारतात व्हायला हवी, जी गुंतवणूक महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, जी गुंतवणूक या देशातल्या अन्य भागात व्हायला पाहिजे, या भारतामध्ये गुंतवणूक करावी असं आमच्या मोठ्या उद्योगपतींना का वाटत नाही, ही शोकांतिका आहे. आमिर खान ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाकात घेतली आहे. तारे जमीन पर जसं चला हिंदी में क्या है, तसं विरोधकांना सारे जमीन पर आणले विरोधकांना सारे जमीन पर आणले. बोले क्या है. ये प्रेसिडेंट ट्रंप ने कहा है कि इंडिया की एक बिजनेस फर्म की इन्वेस्टमेंट से पहली रिफाइनरी जो है वो अमेरिका बनाए. रिफाइनरी की सबसे ज़्यादा ज़रूरत है क्योंकि जिस तरह से ईरान और इजराइल के युद्ध में एक दूसरे के ऊपर जो बम बरसाए जा रहे हैं उसमें बहुत सी रिफाइनरीज, चाहे खाड़ी देशों में है, चाहे इजराइल में है, चाहे ईरान में है, बहुत सी रिफाइनरीज, ऑयल रिफाइनरीज उद्ध्वस्त हो गई. और उसका सबसे ज़्यादा संकट भारत पर बन रहा है. भारत में अब ईंधन का संकट है, गैस का संकट है, कमर्शियल गैस, घरेलू गैस, भारत के उद्योग बंद हो रहे हैं संकट से और ईंधन के संकट से. तो इस प्रकार की इन्वेस्टमेंट बड़े बड़े उद्योगपति भारत छोड़कर विदेश में क्यों जा रहे हैं, उसका जवाब प्रधानमंत्री मोदी जी को देना पड़ेगा कि हमारे उद्योगपति अब हमारे देश में इन्वेस्टमेंट नहीं करना चाहते क्योंकि यहाँ की हालत ठीक नहीं है, यहाँ की सरकार की दिशा ठीक नहीं है, इसलिए वो विदेश में जाना चाहते हैं. ये सरकार को जवाब देना पड़ेगा. ये पहली बात. अब भारत पर जो संकट है, गैस, घरेलू गैस, कमर्शियल गैस, ऊर्जा, हम उससे कैसा निपटारा करेंगे. मुंबई जैसे शहर में, दिल्ली जैसे शहर में, बेंगलोर में 30% रेस्टोरेंट्स बंद हो गए हैं गैस की किल्लत से. 30%. उसका सीधा असर होता है रोज़गार पर.
मोरबी का टाइल्स उद्योग बंद हो गया है, जो गुजरात में है। मोरबी में 4 लाख से ज़्यादा जो लोग हैं वो उसी उद्योग पर निर्भर है। महाराष्ट्र में फाउंड्री उद्योग है, फाउंड्री, इंजीनियरिंग, फार्मास्यूटिकल्स, उनके लिए भी ये गैस की ज़रूरत होती है, वो बंद होने के कगार पर है। प्रधानमंत्री ने कहा था इस युद्ध का कोई परिणाम भारत देश पर नहीं होगा, लेकिन 8 दिन में बहुत ही गंभीर परिणाम हमको दिखने लगे हैं। कहाँ से लाएंगे गैस? सर मोदी जी के पास कुछ उसका विकल्प है? तो हमने ये सोचा है, मोदी जी बहुत बड़े शास्त्रज्ञ है, वैज्ञानिक है, साइंटिस्ट है। कुछ साल पहले मोदी जी ने एक संशोधन किया था कि नाले से गैस बनाएंगे। आपको याद होगा तब सब लोगों ने उनकी चेष्टा की, हाँ, मजाक उड़ाया मोदी जी का, अरे क्या बोल रहे हैं, हम नाले से गैस पैदा करेंगे और घर घर में चूल्हे जलाएंगे। अब वो समय आया है मोदी जी का संशोधन एक्चुअल प्रैक्टिकली निर्माण करने का। तो हम ये चाहते हैं कि इस प्रकार का प्रोजेक्ट से गैस बनाने का वो हम मुंबई में निर्माण करना चाहते हैं। मुंबई में जो मीठी नदी है उसका एक प्रकार से नाला बन गया है। तो हम हमारे पार्टी के लोगों को ये कहा है और उद्धव जी की भी सहमति है। मोदी जी का ये सपना है कि नाले से गैस बनाना है और देश को ज़रूरत है। तो हम सरकार से कहेंगे, देवेंद्र फडणवीस को कहेंगे, मुंबई के मेयर को कहेंगे कि मीठी नदी पर नाले से गैस बनाने का जो प्रकल्प है, जो मोदी का सपना है मोदी जी का, वो हम वहाँ से शुरुआत करेंगे और देश में एक आदर्श बनाएंगे। और उसके लिए अगर कोई फंड की ज़रूरत है, सब्सिडी की ज़रूरत है, तो महाराष्ट्र की सरकार दे देगी। मोदी जी का सपना है, यही एक हमारे पास विकल्प है गैस की निर्मित करने का। और मैं मोदी जी का आभारी हूँ, इतना बड़ा संशोधन किया है और इस युद्ध में वो काम आ रहा है। एयरलाइंस के प्राइस जो है वो बढ़ रहे हैं। कई एयरलाइंस ने अनाउंस कर दिया है कि प्राइसेस जो है वो बढ़ रहे हैं। तो सरकार क्या कर रही है? सरकार क्या कर रही है? उसका अगर कोई व्यापार कर रहा है ये संकट का, तो ये भारत की सरकार को समझना चाहिए। तो हम क्या वापस बैलगाड़ी से भागे जाएंगे क्या? मोदी यही चाहते हैं। चलिए, थैंक यू वेरी मच। सर, ममता बनर्जी ने अपना प्रोटेस्ट खत्म कर दिया है, लेकिन कहा है कि जंग अभी जारी है। और सीईसी का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि कोई भी जेन्युइन वोटर जो है उसका नाम नहीं काटा जाएगा। देखिए, चुनाव आयोग जो है ये भारतीय जनता पार्टी की कठपुतली है। चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। हम उनके रस करके आज के जो चुनाव आयुक्त है, चुनाव आयोग है, मिस्टर ज्ञानेश कुमार, उनके बारे में तो दर्दी नई नई कथा दंत कथाएं सामने आती हैं। तो ठीक है, भारत अच्छा एक्टर है। मैंने अभी उसका ऊपर जवाब दिया है कि यूएस के प्रेस सेक्रेटरी मिसेस कैरोलिना ने कहा है कि भारत देश एक अच्छा एक्टर है, यानी प्रधानमंत्री मोदी को बोल रहे, जो हम बोलते हैं वही करते हैं, वैसा ही करते हैं। हमने कहा भारत को रशिया से तेल खरीद लो, तो रशिया से तेल खरीद कर। हम जब कहते हैं रशिया का तेल खरीदी बंद करो, तो बंद करता है। तो भारत एक अच्छा एक्टर है। ये बात अगर व्हाइट हाउस से कही जाती है तो देश के प्रधानमंत्री का और हमारे देश का भी अपमान है। सर, रेलवे में जो खाना मिलता है वो गैस की आपूर्ति न होने की वजह से रेलवे खाना भी अफेक्ट हो रहा है पैसेंजर। तो अभी रेलवे ट्रैक के बाजू में जो गटार और नाले हैं, वहाँ से भी हमको गैस बनाना पड़ेगा। जो मोदी जी की इच्छा है कि खाना ख़त्म हो गया तो रेलवे को जहाँ गटार है, जहाँ नाला है, वहाँ रेलवे को रुकवा दीजिए। फिर पेंट्री के लोग जाएंगे नीचे और वहाँ की जो नाला और गटार है वहाँ से गैस लेकर वापस अंदर आएंगे और खाना बनाएंगे। ये मोदी जी का बहुत बड़ा संशोधन है और इस संशोधन के लिए मोदी को साइंस में नोबेल पुरस्कार देना चाहिए अभी। और उसके लिए ईरान और इजराइल का जो युद्ध है उसको भी धन्यवाद देना चाहिए कि इतना बड़ा संशोधन सामने आ रहा है। सर, मराठीत एलपीजीच्या टंचाईमुळे केटरिंग सर्व्हिसेस सर, तुम्ही रिटर्न कधी आज